महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाची पुन्हा एकदा एकत्रित बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मवियाचे सर्व नेते उपस्थित होते। मात्र काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पुन्हा एकदा या बैठकीला गैरहजेरी लावली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात यापैकी कुणीही या बैठकीला आलं नाही। काँग्रेसच्या वतीनं सचिन सावंत आणि नसीर खान या बैठकीला उपस्थित होते। काही दिवसांपूर्वी मनसेला मवियासोबत घेण्यासाठी काँग्रेसने विरोध दर्शवलेला होता। त्यामुळेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बैठकीला येणं टाळलं का, अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या आहेत। महाविकास आघाडी आणि मनसेच्या 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अनुपस्थित राहणार आहेत। एबीपी माझानं नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला असता अत्यावश्यक कौटुंबिक कार्यांमध्ये व्यस्त असल्यामुळे 1 तारखेच्या मोर्चासाठी मुंबईत उपलब्ध राहणार नाही, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे। 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाहीये। मराठा आरक्षणावेळी झालेल्या प्रकारानंतर हायकोर्टानं पोलिसांचे कान टोचलेले होते। शिवाय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आंदोलन, मोर्चे, उपोषण यासाठी सर्वसामान्य नागरिकांना गैरसोय होणार नाही यासाठी आझाद मैदान हे निश्चित करण्यात आलेलं होतं। अशातच पुनरत्र सदावर्तेंनी घेतलेल्या आक्षेपानंतर पोलीस परवानगी देतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवतीर्थवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पाहुणचार करणाऱ्या राज ठाकरेंनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर घणाघाती हल्ला केलाय। मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी करणार, असा खरवरीत सवालच राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून एकनाथ शिंदेंना विचारलाय। यावेळी त्यांनी गड किल्ल्यांवर उभारण्यात येणाऱ्या नमो टुरिझम सेंटरवरून शिंदेंवर हल्लाबोल केलाय। शिवसेनेकडे असलेल्या पर्यटन विभागानं गड किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारण्याचा प्रकल्प सोडलाय। राज ठाकरेंनी ते सेंटरच फोडण्याचा इशारा दिलाय। दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं नाव न घेता यापुढे गाठीभेटी होतच राहणार असं त्यांनी जाहीर करून टाकले। त्याचवेळी मतचोरीचं प्रात्यक्षिकही या मेळाव्यामध्ये उपस्थितांना दाखवण्यात आलंय। नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर, जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे। इथपर्यंत हे कशात नाही येतं? ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू। शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत, त्याचं काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे। राज ठाकरे उद्याच्या मोर्चाला लोकलने येणार आहेत। राज ठाकरेंनी कालच्या सभेमध्ये स्वतः हे जाहीर केलंय। राज ठाकरेंनी सभेला मोठ्या संख्येनं येण्याचं आवाहन मनसैनिकांना केलंय। किती बसची सोय होईल याची माहिती नाही, त्यामुळे मी स्वतः लोकलने येणार आहे, तुम्हीही या, असं राज ठाकरे म्हणाले। आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत्या 1 तारखेला आपण दणदणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा, अपेक्षा बाळगतो। मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस सगळं किती होऊ शकणार आहे मला माहिती नाहीये, कारण शक्य नाही होणार। त्याच्यामुळे मी स्वतः लोकलने येणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या ईव्हीएम होत्या, असा सवाल भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंना केलाय। तर जिंकले की लोकशाही जिंकते आणि हारले की ईव्हीएम, असा हल्लाबोलही त्यांनी केलाय। यावेळी आत्मपरीक्षण करा, नाहीतर असेच हरत राहाल आणि संपूर्ण आयुष्य ईव्हीएमलाच दोष देण्यात जाईल, असा हल्लाबोलही त्यांनी राज ठाकरेंवर केलाय। लोकसभेत कोणत्या ईव्हीएम होत्या? जिंकले की लोकशाही जिंकते आणि हरले की ईव्हीएम, किती दिवस असं चालणार? मला वाटतं थोडं तरी आत्मपरीक्षण करा, नाहीतर असेच त्या ठिकाणी हरत राहाल आणि संपूर्ण आयुष्य हे ईव्हीएमला दोष देण्यात जाईल। किती दिवस पराजयासाठी कारण शोधणार, असा सवाल
भाजपच्या केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंना केलाय. तर मेळाव्यामधून राज ठाकरेंनी जे सादरीकरण केलं त्यावर बोलताना केशव उपाध्ये यांनी ही माहिती घेऊन निवडणूक आयोगाला तसंच न्यायालयामध्ये का सादर केली नाही असा सवालही उपस्थित केलेला आहे. तर जनता तुम्हाला का नाकारते याचं आत्मचिंतन करा असा सल्लाही त्यांनी राज ठाकरेंना दिलाय. वोट स्टोरीचं जे सादरीकरण होतं त्याचं एका वाक्यात वर्णन करायचं तर खोदा पहाड निकला चोहा. कारण इतकं मोठं सगळं सादरीकरण होतं. हे सगळं असं चोरी असू शकते या संभाव्य गृहीतकार होतं. ठोस काही पुरावा होता का? नाही. बरं, हे सगळं घेऊन ते निवडणूक आयोगाकडे काय गेले नाहीत? कारण तसं ठोस काहीच नाहीये. दुसरं, हे घेऊन ते न्यायालयात का गेले नाहीत? त्याचं उत्तर नाही. खरं म्हणजे राज ठाकरे जनता वारंवार आपल्याला का नाकारते याचा आत्मचिंतन करा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात एल्गार पुकारल्यानंतर अखेर गुरुवारी रात्री शेतकरी नेत्यांच्या आंदोलनावर तोडगा निघालाय. सह्याद्री अतिथीगृहावर शेतकरी नेते आणि सरकारची बैठक पार पडली. यामध्ये 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना दिलंय. तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं आता उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बैठक सुरू असतानाच सरकारनं उच्चाधिकार समितीचा GRA जारी केलाय. कर्जमाफीसाठी समिती सरकारला शिफारसी सुचवणार असून येत्या 6 महिन्यामध्ये समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं दिले. आम्ही असा निर्णय आज केलाय की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं. कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे. त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत. सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे. आम्ही तारीख घ्यायला आलो होतो. तारीख आम्हाला भेटलेली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी, एकनाथजी शिंदे असेल, अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे, आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे. त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत. बच्चू कडू सध्या मुंबईत आहेत. थोड्याच वेळात ते नागपूरला रवाना होतील. दरम्यान नागपूरमध्ये त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार असल्याची माहिती मिळते. विमानतळावर पोहोचताच हा जल्लोष केला जाईल. नागपूर पोलिसांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केलाय. शेतकरी आंदोलनादरम्यान नागपूरकरांसह हजारो नागरिकांना मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला होता. बेकायदेशीरपणे महामार्ग अडवून नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका ठेवत नागपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. आंदोलकांनी मंगळवारी वर्धा मार्ग अडवला आणि त्यामुळे जवळपास 30 तासांपेक्षा जास्त वेळ महामार्गावर कोंडी होती आणि त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झालेत. हायकोर्टाच्या निर्देशानंतर आंदोलक तिथून हटल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. होणं ही गोष्ट चुकीचीच आहे, पण जेव्हा आपण आंदोलन करतो त्या टायमाला गुन्हे दाखल होणं म्हणजे हे आपला स्वागत असते. जसं भगतसिंगांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले होते, त्याच्यामुळे गुन्हे दाखल होणं ही मोठी गोष्ट नाही, हे आंदोलकाचं यश आहे. पण आम्हाला विनंती की बाबांनो, हे शेतकरी गोरगरीब आहेत, यांच्यावरची गुन्हे मागे घेतली पाहिजेत. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है हे या आंदोलनात सिद्ध झालेलं आहे. म्हणून ते गुन्हे दाखल होणं ह्या काही आमच्या म्हणजे कार्यकर्त्यावर मोठा काही विषय नसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत कर्जमाफी करणार पण तारीख सांगणार नाही असं जेव्हा म्हटलं, पण त्याच मुख्यमंत्र्याने आज या शेतकऱ्याच्या एकजुटीनं झुकवलं, हे
तेवढंच महत्त्वाचं आहे. गुन्हे दाखल तर होतच असतात, परंतु शेतकऱ्याला कित्येक वर्षापासून त्रास होतो तो तुम्हाला मीडियाला दिसत नाही. मात्र 2 दिवसाचा त्रास हा सर्व मीडियाला दिसतो. सर गुन्ह्यावर चर्चाच करू नका. आम्ही फाशी घेतली तरी गुन्हाच केलेला आहे. मुद्दा असा आहे, बचू भाऊच्या आजवरच्या लढ्याला यश आलं ही भावना इथल्या शेतकऱ्यांची आहे. पण बचूभाऊ इथं आल्याशिवाय त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्याशिवाय वेगवेगळ्या संघटनेनं इथं सपोर्ट केलेला आहे. प्रत्येक संघटनेची वेगळी भूमिका आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात या फसव्या सरकारवर आमचा विश्वास नाही. हे आमचं बोलणं आम्ही बचूभाऊ सोबत करणार आहोत.